बातमी, मोदींच्या अध्यक्षतेतील कॅबिनेट बैठकीत आता अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे। थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत बजेट सादर करणार आहे। या बजेटमधून सामान्यांना काय मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प सादर करणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा आता या अर्थसंकल्पाकडे लागलेल्या आहेत। 2025 ते 2026 या कार्यकाळातला हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये आता काय तरतुदी केल्या गेलेल्या आहेत, यासोबतच काय नव्या योजना आणल्या जात आहेत किंवा काय आणखी मोठी घोषणा होतीये का, त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी, महिला, तरुण, सर्वसामान्य आणि सगळ्याच जनतेला या अर्थसंकल्पातनं काय मिळणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मोदी तिसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे आणि हा देशाचा खरं तर 19वा अर्थसंकल्प आहे। आजच्या अर्थसंकल्पामध्ये उद्योग समूहांना सुद्धा काय मिळणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला जे आहे 5 ट्रिलियनचं उद्दिष्ट जर गाठायचं असेल आणि काही वर्षांमध्ये जे आहे आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून जर घोषित करायचं असेल तर आपला विकास जर आणखी वाढवावा लागेल। तो तेवढ्यावरच थांबता कामा नये। मग तो विकास जर वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ते त्याची अपेक्षा जी आहे ह्या बजेटमधून आहे। देशाचं अर्थ बजेट सादर होत आहे, त्याच्यातून अपेक्षा आहे की हे बजेट हे सर्वसामान्याचं असलं पाहिजे। यात शिक्षणाला महत्त्वाचं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। नेहमीच घोषणाचा पाऊस हा बजेटमध्ये असतोच, प्रत्यक्षात मात्र काही नसते। देशाचा सामान्य माणूस, शेतकरी, गरीब हा डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये तरतूद करून त्या अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत ही अपेक्षा।